गणेश पॉवर प्लेचं षटक आहे. 3 षटकांची मॅच आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण गणेशला पाहतोय गोलंदाजी माठवरती. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024चा आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहत आहोत आणि आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. शुक्रवारच्या दिवशी आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती आणि आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि त्यानंतर मेगा फायनलिस्ट या स्पर्धेचा कोण असणार आहे, कोणाच्या नावावरती राहील या स्पर्धेची ट्रॉफी. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या खाली टोला स्पर्श झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं जाते. सांघिकपणे वैयक्तिक देखील धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. गणेश आहेत गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला नागेश आहेत आणि रोहन भगत अशी जोडी आपण पाहतोय. बॉल तयार. अक्रॉस दी हँड खेळण्याचा प्रयत्न होता. शफल केला होता. जागा बळून खेळण्याचा मोठा फटका मारण्याचा मन सुद्धा होता, पण पाठच्या पट्ट्यावरती चेंडू नाही घेऊ शकले आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती. जिथे रोहन भगतने सुरुवात केली होती, पहिली धाव सिंगलच्या माध्यमातून पळवली होती आणि तदनंतर दुसरा चेंडू फेस करताना नागेशच्या विपक्षामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 3 आणखी एक चांगला चेंडू हाताळलाय. ऑप्समच्या बाहेर हाताळला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने बाउन्स घेतला, उसळी घेतली आणि तदनंतर सरळ जाऊन विसावला गेला यशरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर आयोजकांच्या माध्यमातून सूचना देखील आली की सोनटक्के संघाला 3 धावांची पेनल्टी देखील दिली गेली आहे, कारण की वेळेवरती पोहोचले नाही. त्यामुळे आपल्या असोसिएशनच्या नियमांनुसार 3 धावांची पेनल्टी त्यांना दिली गेली आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जे P1 पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज गणेशला आणलं गेलं. पहिला चेंडू एक सिंगल धाव, तदनंतर 2 डॉट बॉल आले. तदनंतर पुढच्या चेंडूवरती 2 धावा मात्र बनवल्या गेल्या आणि त्याच्याच मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. एक सिंगल एक डबलच्या मदतीनं 3 या आकड्यावरती. येणारा पुढचा चेंडू आणखी एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. कोशिंबे संघाचा जर विचार केला तर खूप वर्षांपासून त्यांना देखील आपण पाहतोय की एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय आपण कोशिंबे संघाकडनं आणि यावेळेस इन ऍक्शन दिसतात. बोलत यार बॅकफुटला गेलेत. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केले. चेंडू सरळ पाठवलं जाईल. पंचांचा इशारा. 1 बाउन्स. सीमा रेषा बाहेर. चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. का सुरुवात चांगली झाली होती दोन्ही संघांच्या माध्यमातून जर बघितला गेला तर राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघ धावा पहिल्यांदा सुरुवातीच्या घडीला बनल्या नव्हत्या, पण शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार आला जो बेनिफिट करेल येणाऱ्या पुढच्या 2 षटकांमध्ये. कारण की एखादा मोठा फटका आला तर अनेकदा फलंदाजाचा मनसुबदा जो पॉझिटिव्ह माइंडनेस आहे ना तो वाढत जातो आणि त्या अनुषंगाने एका दुसरा मोठा फटका प्रॉपर मिडल करणं फार गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूवरती आलं आणि त्याच्याच विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर कोशिंबे संघाकडनं ज्या प्लॅनिंग्सने उतरले होते पहिल्या षटकामध्ये कमी धावा रोखण्याचं काम केलंय. 10च्या आतमध्ये ॲव्हरेज ठेवलंय. 7 धावा फळकावरती जोडल्या जातात. विकेटलेस आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सोनटक्के संघाने विकेट गमावलेल्या नाही आहेत. सेट होण्याचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये नागेशने 5 चेंडू फेस करताना 6 धावा बनवल्यात आणि रोहनच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती एक सिग्नल आली. षटक क्रमांक 2 परेश आहेत गोलंदाजीवरती आणि बॅटिंग स्टान्सवर रोहनला आपण पाहतोय. रोहन भगत. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला लॉंग ऑनचे खेळाडू तिथे पोहोचतील. थोडीशी मिसफील्ड घडेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि तदनंतर सक्सेसफुली दुसरी धाव देखील फळकावरती जोडली जाते. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची आहे. बघा जेव्हा तुमच्या
बॅटमधनं मोठे फटके येत नसतील प्रयत्न करून देखील, मग त्यावेळेस डबल सिंगल घेणं फार गरजेचं आहे. कोणताही गोलंदाज असो, एखाद्या चेंडू त्याच्याकडनं चुकीचा पडतो, त्या चेंडूची वाट पाहावी आणि मग मोठा फटका, अदरवाईज डबल सिंगल. 10, 11, 12च्या सरासरीने तुम्ही धावा बनवू शकता. स्क्वेअर लक्ष्य क्षेत्रात वन बाउन्स चेंडू निघून जाईल, नाही थांबणार, सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. लगातार 2 फुलटॉस चेंडू पाहायला मिळाले आणि धाव संख्या फळकावरती जोडल्या गेल्या 13. यावेळेस रोहन भगतच्या बॅटमधनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा फळकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. परेशच्या अगेन्स्ट 6 धावा या 2 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या. तिसरा चेंडू, आणखी एक फुलटॉस पुन्हा एकदा पाठवलं जाईल. इथे मोठा फटका, हा निघून जातोय सरळ. बिग 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 हिट षटकार. लगातार तिसरा फुलटॉस आपण रोहनजी तरे आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये अशा प्रकारचा आपण कामगिरी पाहिली होती. जे आता सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ओमकार आहेत, त्यांनी लगातार 5 फुलटॉस चेंडू हाताळले होते आणि इथे आता मात्र लगातार तिसरा फुलटॉस चेंडू पाहतोय. चला जवळ मॅचकडे. आणखी एक फुलटॉस चेंडू, हा देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप फाइंडला आहे, माफ करा, आणि तदनंतर निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. फुलटॉस म्हणजे परभणी असते, फुलटॉस म्हणजे दिलेली संधी असते आणि त्या संधीचं सोनं राहुल स्पोर्ट्स 100% संघ आता दोन्ही हाताने स्वीकारते. ज्यामध्ये रोहनची अफलातून बॅटिंग, 5 चेंडू 17 धावा त्याने बनवला, 23 धावा फळकावरती जोडला गेला टोटल. नागेशने देखील साथ चांगली दिली, 6 धावा त्याच्या बॅटमधनं देखील निघाल्या होत्या. पण विशेष महत्वाची गोष्ट मी म्हणेन की पार्टनरशिप चांगली करतायत. बघा पहिल्या षटकामध्ये चर्चा केली होती ना की धावा कमी आहेत, पण महत्वाची गोष्ट काय, त्यांना विकेट वाचून ठेवली आहे. एखादा फलंदाज ज्यावेळेस खेळपट्टीवरती सेट होता त्यावेळेस भले सुरुवातीच्या घडीला धावा कमी आल्या असतील चालतील, पण तदनंतर तुम्ही धावा बनवू शकता. आणि तेच प्लॅनिंग आणि त्याच सगळ्या गोष्टी मैदानावरती आता 100% संघाकडनं दिसून येतात. 23 धावा फळकावरती, बोला तयार. इथे मात्र चांगला चेंडू आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. आतमध्ये थोडेसे अडथळे पाहायला मिळतील. 1 धाव तर बनवली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा इथून मात्र बनवल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा फळकावरती आपण पाहतोय. परेश थोडेसे महागडे ठरले. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या, कुठेतरी तो दबाव कंटिन्यू करायचा होता, पण परेशच्या अगेन्स्ट बघा 18 धावा या थोड्याशा महागड्या ठरतील संघ कोशिंबे संघाला. हा चेंडू चांगला, ही लेंथ चांगली आहे, इथे प्रिपेअर व्हावं लागेल आणि याच प्रयत्नामध्ये होते. पण अनेकदा आपण पाहतो ना की एखादा गोलंदाज सातत्याने यॉर्कर चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये फुलटॉस चेंडू करतोय, पण मी म्हणेन की आता प्रॉपर चेंडू आहे, लँड झाला, डीप होत होता आणि त्या प्रॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळाला आणि तदनंतर या षटकाचा अंत झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना राहुल 11 100% संघाची धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय 25 आकड्यावरती. 12.50च्या सरासरीने धावा फळकावरती जोडल्या गेल्या. 25 आकड्यावरती षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकात मी म्हणेन 10, 12, 15 धावा जर आल्या तर बेनिफिट असेल. पण एका गोष्टीचा कॅल्क्युलेशन 100% संघाला करावं लागेल की 3 धावांची पेनल्टी त्यांना दिली गेली आहे. सो या गोष्टीचा देखील कॅल्क्युलेशन करावं लागेल की ज्या धावा जेवढ्या आहेत त्याच्यापासून 3 धावा तुम्हाला कमी हे लिखूनच चालावं लागेल. म्हणजे तुम्ही 30चा टार्गेटचा जर विचार करताय तर तुम्हाला 33-35चा विचार बनवायला लागतील धावा, तर तुम्ही 30चा रेंज मध्ये. आणि या मैदानावरती आपण पाहिलंय ना की 30-35 मिनिमम धावा पाहिजेत, पण आता 3 षटकांच्या मॅच आहेत, त्यामुळे मी म्हणेन की 25 ते 30 धावा
या रेंजमध्ये देखील तुम्ही धावा बनवला. जर गोलंदाजी चांगली असेल तर तुम्ही डिफेंड करू शकता, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं 18-24 मॅच धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. सो म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये, त्यासाठी तुम्हाला करून दाखवावं लागेल. तुमची जिंकण्याची जिद्द काय आहे ना ती मैदानामध्ये दाखवणं फार गरजेचं असतं. चला षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती देवाला पाहतोय. बोला तयार. पहिलाच बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आता वेगाने त्याच्या पाठोपाठ चेंडूला अडवण्यासाठी आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर बनवल्या. तिसऱ्या धावेची कॉलिंग कदाचित रिस्की आहे आणि तदनंतर विकेट गमवावा लागेल नागेशला. मिस कॉलिंग. सत्तावीस धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. पहिला बघा, पहिला झटका मैदानाच्या बाहेर. कॉलिंग थोडीशी चुकीची लडबडली गेली. नॉन स्ट्रायकर एंडकडे रोहन जे नॉन स्ट्रायकर एंडला होते त्यांना ठाऊक नव्हतं तिसरी धाव देखील घ्यायची आहे, पण नागेशने थोडीशी घाई केली. पण कधी कधी काय होतं की अशा प्रकारची सिच्युएशन मध्ये तुम्ही विकेट टाकता. आता बघा, चांगली रुलिंग बसली होती, गाडी ट्रॅकवरती प्रॉपर धावत होती आणि पहिला विकेट गमावला गेला. त्यांना काय होतं की मोमेंट अनेकदा अशा प्रकारे शिफ्ट होत असतं आणि जो रुटीन बसला किंवा ट्रॅकवरती जी गाडी धावायला सुरुवात होते ना, मोमेंट शिफ्ट झाल्यानंतर कधी कधी अशा प्रकारचा विकेट पडल्यावरती चित्र देखील बदलताना आपण पाहिलंय. सो तुम्हाला गरजेचं आहे की पार्टनरशिप जितकी जास्त बनवाल ना तेवढा बेनिफिट जास्त होत राहतो. ज्यावेळेस भारतीय दल साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट आपण पाहिलंच मागच्या 2 दिवसापूर्वीची मॅच, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा जेव्हा बॅटिंग करत होते त्यावेळेस अफलातून बॅटिंग, दोघांचे शतकीय पारी आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही पार्टनरशिप जर बनवत असाल तर सर्वात मोठं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला त्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. इनफॉर्म बॅट्समन आहेत सध्या. जवळ मॅचच्या दिशेने नवीन बॅटर आपण रुपेशला पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. रुपेश आहेत स्ट्रायकर एंडवर. पहिलाच बॉल रुपेशसाठी फुल टॉस. शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे. एक धाव तर बनवली जाईल. फेकी केली स्ट्रायकर एंडला आणि तदनंतर दुसरी धाव ही वेगाने रुपेशने बनवली गेली आणि 2 धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जोडली गेली. षटक क्रमांक 3 शेवटचं अंतिम प्रगतीपथावरती असताना 1 विकेट गमावलाय टीम राहुल 11 सोनटक्के संघाने आणि धावा फळकावरती 29. रुपेश देखील महत्वाचा खेळाडू आहे सोनटक्के संघाकडनं. क्रमांक 3 वरती अनेकदा आपण त्याला ओपनिंगच्या भूमिकेमध्ये देखील पाहत असतो. बॅटची कडा घेतली हवेमध्ये, झटका बसेल. यस, विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. आणखी 1 विकेट. रुपेश आले आणि रुपेश माघारी परतले. बघा, याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की मोमेंट शिफ्ट होतो ज्यावेळेस विकेट पडतो मैदानामध्ये. तुम्हाला जो ब्रेक मिळतो ज्यावेळेस इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आपण T20 वर्ल्ड कप मध्ये मेगा फायनलची मॅच पाहत होतो त्यावेळेस देखील रिषभ पंतची एक व्हिडिओ खूप चर्चेत आली आणि ती व्हायरल देखील झाली होती. रिषभ पंत त्याच्यात म्हणत होते की ती एक स्ट्रॅटेजी होती की मॅचला थोडंसं थांबवायचं होतं. ते देखील पाहायला मिळालं होतं. अशा प्रकारचे चित्रदृश्य आपण अनेकदा पाहत आलोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर 29 या आकड्यावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. आणखी 1 विकेट मैदानाच्या बाहेर. मागच्या 3 चेंडूवरती 1 रनआउट आणि 2 झेलबाद. 3 फलंदाजांना माघारी परतावं लागलं.
नवीन बॅटर सुशांतला आपण पाहतोय. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती. खुलवा टप्प्याचा चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन वरनं पोहोचले गेले. फेकी करे परत एक सिंगल दामाडी. एका सिंगल वरती थांबवणं देखील आहे, कारण की रोहन भगत 7 मध्ये 19 त्याने धावा बनवल्यात आणि या अंतिमच्या चेंडूमध्ये तो धावा बनवू शकतो. त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे तेवढी. त्यामुळे मागचे 5 चेंडू रोहन भगतला नॉन स्ट्रायकर एंडला ठेवलं होतं. पहिल्या षटकामध्ये पण बघा 1 धाव त्याने बनवले, 5 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभे राहिले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये त्याने धावा बनवल्या, पण तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा रोहन भगतला नॉन स्ट्रायकर एंडला 5 चेंडू वेट करावं लागलं होतं आणि शेवटचा चेंडू खेळायला आलाय. त्यामुळे एक सिंगल धाव काढून त्याला स्ट्रायकर एंड वरती आणणं देखील महत्वाचं होतं. पण आता चला, एक शेवटचा चेंडू आहे. हवेत प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. झेल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये टिपली गेली आणि तदनंतर विकेट क्रमांक 14. 30 या आकड्यावरती पारी समाप्त झाली आहे. राहुल 11 सोनटक्के संघाची 31 धावांचं आव्हान दिलं जाईल. 3 धावांची पेनल्टी देखील आहे. ती आपण ज्यावेळेस कोशिंबे संघ मैदानामध्ये खेळायला उतरेल त्यावेळेस पहिला षटक कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 3 धावा आपण ऍड करणार आहोत. सो या गोष्टीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. सोनटक्के टीम चला जाऊया टॉस कडे, जिथे NR बोरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण नांदिटणे संघाला पाहणार आहोत. चला आपण टॉस सोडूयात. एका बाजूला NR बोरपाडा बी संघ आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स नांदिटणे. या 2 संघांच्या मध्यांतराने आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. कॉलिंग कोण देईल पहिला एकदा नाण्याची ओळख देऊयात. एका बाजूने जय बजरंग, दुसऱ्या बाजूने निखिल स्मृती. जय बजरंग अशी कॉलिंग आणि निखिल स्मृती पाहायला मिळते. अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ते टीम नांदिटणे संघ वन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करणे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलेत. चला नाणेफेकीचा कौल तर जिंकलेत नांदिटणे संघ आणि त्यानंतर त्याने डिसिजन घेतलंय क्षेत्ररक्षण करण्याचं. जाऊयात आपण मॅच कडे. चला मॅचच्या उत्तरार्धाकडे जाऊयात. 30 धावांचं टार्गेट दिलं गेलं आणि या 30 धावांचं टार्गेट 18 चेंडू 30 पूर्ण होईल की रोखलं जाईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण आमंत्रित करूयात अजय गरज सरांना. थैंक यू सो मच मनीष पाटिल. 30 रन बने हैं और 31 की चुनौती है, लेकिन 3 रनों का बेनिफिट बल्लेबाजी करने वाली टीम को जरूर मिलेगा, क्योंकि सोनटक की टीम को 3 रनों से पेनलाइज किया गया है इस मुकाबले में. लेकिन ये आज के दिन का सबसे बड़ा टोटल है अभी तक का. इससे पहले जो 3 मैचेस हमने देखे थे उसमें तो रन्स ज़्यादा बन ही नहीं रहे थे और इस मैच में भी शुरुआत उतनी अच्छी नहीं थी. बल्लेबाजी में सोनटक की टीम की पहले ओवर में सिर्फ 7 रन आए थे पावर प्ले में, लेकिन दूसरे ओवर में बल्लेबाजों ने पलटवार किया और रोहन भगत ने कुछ अच्छे शॉट्स लगाए, जिसके चलते कहीं ना कहीं एक ऐसा टोटल बनाया गया है जहां पर गेंद और बल्ले के बीच में घनघोर संघर्ष हो सकता है. 19 रन बनाए रोहन ने अपने टीम के लिए और उन्हीं के पारी की बदौलत 30 रन बनाए हैं 3 ओवर्स में राहुल 11 सोनटक की टीम ने. तो अब नित्य साई कोशिम्बे टीम की पारी है. 31 रन बनाने हैं 3 ओवर्स में. अगला मैच सेकंड राउंड का आज का पहला मुकाबला गावदेवी नांदिटणे और NR बोरपाड़ा बी के बीच में. दो टीमें टॉप 3 के लिए क्वालिफाई कर चुकी है पहले 2 दिन के खेल में. रियांश 11 सावे और साथ में गावदेवी कोलिवली. आज जूनियर कैटेगरी की टीमें खेल रही है. 10 टीमें और उनमें से एक टीम अंतिम 3 में पहुंचेगी. बहुत खूबसूरत नज़ारा इस मैदान का, लेट जनार्दन बाबू तारे क्रिकेट ग्राउंड खांडपे का.
प्राकृतिक सौंदर्य बहुत जबरदस्त है, हरे भरे वृक्ष मैदान के इर्द गिर्द। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर गणेश और उनके साथ प्रमोद। पहला ओवर लेकर गेंदबाज तुषार। पहली गेंद पर लॉफ्टेड शॉट, सामने है फील्डर। ओ, ये कैच का मौका जरूर था लेकिन वहां पर इतना आसान नहीं है क्योंकि वो जो टावर है उसके चलते मुश्किल ही था। और इस बीच 2 रन। अगली गेंद राउंड द विकेट। फुल टॉस इस बार ऑन साइड में खेल दिया है लेकिन गैप में नहीं खेल पाए। ओहो हो, ऑकवर्ड बाउंस और फील्डर नहीं रोक पाए। गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। अजीब बल्लेबाज है वो, दाहिने हाथ के बैट्समैन है लेकिन बल्ला उल्टा पकड़ते हैं। रिवर्स बैटिंग ग्रिप है उनका, लेकिन सीधे शॉट्स भी खेलते हैं। इस बार पहले बाउंस पर फील्ड किया है, वक्त लिया फील्डर ने, उसी का फायदा उठाते हुए बल्लेबाज। 2 रन पूरे। यहां पर तारीफ करनी होगी दोनों बल्लेबाजों की, धीमी गति से पहुंच रही थी वहां पर फील्डर के पास और वो जो थोड़ा सा समय मिला उसके चलते 2 रन पूरे कर लिए हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। तुषार एक बार फिर से, इस बार स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में हवा में खेल दिया है, बैक एरिया है, फील्डर दूर से आएंगे तब तक 2 रन जरूर मिलेंगे यहां पर। जी हाँ, एक बार फिर से 2 रन। ये तीसरी मर्तबा पहले ओवर में 2-2 रन दौड़ कर लिए गए हैं। बहुत बढ़िया शुरुआत गणेश द्वारा। टीम का स्कोर अब 10 रन बिना किसी नुकसान के। हमारे बीच मिस्टर जिग्नेश जयराम पाटिल, इनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। यॉर्क कराने की कोशिश, बॉलर की दिशा में खेला, यहां पर मौका बन सकता है लेकिन पहले प्रयास में सफाई से गेंद को फील्ड नहीं कर पाए थे गेंदबाज, नहीं तो निश्चित रूप से रन आउट किया जा सकता था बल्लेबाज को। प्रमोद नॉन स्ट्राइकर से इन पर सिंगल के लिए काफी उतावले हो रहे थे लेकिन सही कॉल वहां पर गणेश का कि वापस भेज दिया उनको। आखिरी गेंद इस ओवर की। इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल, ऊंचा उठा दिया है और बिल्कुल सामने डाउन द ग्राउंड। 6 रन। साबित हुए पहले ओवर में गेंदबाज तुषार और 16 रन खर्च किए, प्लस पेनल्टी के 3 रन भी ऐड किए जा रहे हैं, यानी कि कुल स्कोर अब 19 रन। तो समीकरण काफी आसान हो गया नित्य साई कोशिम्बे टीम के लिए। 12 गेंदों में 12 रनों की जरूरत है। जबरदस्त बल्लेबाजी। पूरे ओवर में गणेश स्ट्राइक पर थे, एक डॉट गेंद जरूर खेली लेकिन उसके अलावा 5 अच्छे शॉट्स लगाए उन्होंने। एक चौका जड़ा, एक सिक्सर अंतिम गेंद पर और धुआंधार शुरुआत नित्य साई कोशिम्बे टीम की। वक्त बर्बाद ना करें, खिलाड़ियों से रिक्वेस्ट है खेल जारी रखें। जो कुछ दबाव हो सकता था बल्लेबाजी करने वाली टीम पर, वो पूरा दबाव हटा दिया पहले ही ओवर में गणेश ने। और अपना ओवर लेकर शुभम को किफायती गेंदबाजी करनी होगी। 6 से कम रन्स खर्च करते हुए कुछ विकेटें यदि चटकाते हैं तो निश्चित रूप से आखिरी ओवर में रोमांच बढ़ सकता है मैच में। प्रमोद पहली बार खेलने के लिए तैयार होते हुए, उनके लिए लॉन्ग ऑफ रखा गया है, काफी सीधा है और एक वाइडिश लॉन्ग ऑफ भी है। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर, डीप वाइडिश मिड विकेट, डीप स्क्वायर लेग। फुल लेंथ गेंद ड्राइव करने के लिए आमंत्रित किया था लेकिन गलत लाइन पर खेल बैठे और पहली गेंद पर कोई रन नहीं इस दूसरे ओवर में। अब 11 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है कोशिम्बे टीम को यह मैच जीतने के लिए। राहुल 11 सोनटक के बनाम नित्य साई स्पोर्ट्स कोशिम्बे। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद, इस बार गेंद को पुल कर दिया है लेकिन फील्डर मौजूद बाउंड्री पर। क्षेत्ररक्षकों का अच्छा साथ मिल नहीं रहा है। जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन मिस फील्ड के चलते, और 1-1 रन बचाने की चुनौती है इस समय। आप इस तरह से फिजूल के रन्स नहीं खर्च कर सकते हो, नहीं तो आपका सफर समाप्त हो सकता है। रन बॉल इक्वेशन, 10 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। 10 के 10 विकेट सुरक्षित है, यानी कि पलड़ा पूरी तरह से भारी नजर आ रहा है।
नित्य साई स्पोर्ट्स कोशिम्बे टीम का। टॉस जीता कोशिम्बे टीम के कैप्टन ने, वो टॉस उनको मिला क्योंकि विपक्षी टीम समय पर पहुंच नहीं पाई थी टॉस के लिए, और उसके चलते 3 रनों की और ऊपर से पेनल्टी भी लगी है। ये बहुत बड़ा नुकसान हुआ है। एक तो टॉस भी आपके पक्ष में नहीं आ पाया, शायद आप पहले गेंदबाजी ही कर लेते। चिकी सिंगल, और लीजिए एक और रन मिलेगा यहाँ पर ओवर थ्रो के जरिए। गेंदबाजी तो अच्छी हो रही है लेकिन रन्स रुक नहीं रहे हैं। लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा। बल्लेबाजों को इससे कुछ फर्क नहीं पड़ता है कि रन्स किस तरह से आ रहे हैं, रनों का आना जरूरी, क्योंकि 3-3 ओवर का मैच है। स्कोर 23 रन बिना किसी नुकसान के। अब केवल 8 रन दूर है जीत से कोशिम्बे टीम। 9 गेंदों का खेल शेष। हल्की फुल्की धूप मैदान में, और थोड़ी सी उमस है, गर्मी है, हवा थोड़ी शांति हो गई है इस समय, हल्की फुल्की हवाएं चल रही है। फील्ड में थोड़ा सा शायद परिवर्तन चाहते हैं वहां पर कप्तान। कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर है, एक खिलाड़ी बैकवर्ड पॉइंट की तरफ नजर आ रहा है। फाइन लेग सर्कल के अंदर, स्क्वायर लेग सर्कल के अंदर, थोड़ा सा सामने की तरफ एक डीप स्क्वायर लेग भी है। डीप मिड विकेट है, लॉन्ग ऑन है और एक लॉन्ग ऑफ। लो फुल टॉस उठाकर खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लगा स्क्वायर लेग पर, इससे पहले कि फील्ड किया जाता है। 1 रन पूरा कर लिया है बल्लेबाजों ने। स्कोरबोर्ड को लगातार चलता रखा है, 1 रन के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ कोशिम्बे टीम का 24 रन बिना किसी नुकसान के। विकेट की तलाश में इस समय सोनटक की टीम, और मुश्किल है इस समय सोनटक की टीम के लिए इस मैच को जीतना, लेकिन असंभव तो नहीं है। 8 गेंदों में 7 रन चाहिए। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, कितनी दूर जाएगी, इतनी दूर की फील्डर कैच कर ले, बढ़िया कैच, और इसके साथ ही पहले विकेट का पतन। अच्छी बैटिंग करने के बाद गणेश आउट हुए हैं। 7 गेंदों में 16 रन बनाए, एक चौका लगाया, एक छक्का जड़ा, और अब समीकरण 7 गेंदों में 7 रनों का है। क्या यहां से कहानी बदल सकती है? क्या यहां से खेल में पलटवार किया जा सकता है सोनटक्के के गेंदबाजों द्वारा? ये देखने वाली बात है। रोहन भगत ने बल्लेबाज पिच मैदान में, रन बॉल इक्वेशन, क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे बल्लेबाज आते ही, या फिर स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश करेंगे? दोनों बल्लेबाजों के बीच में कुछ चर्चा चल रही है, लेकिन चर्चा के लिए उतना समय नहीं है, प्लीज कोऑपरेट करें। आखिरी दिन है टूर्नामेंट का, सुपर संडे, बल्कि देवा आए हैं बल्लेबाजी के लिए, ना कि रोहन। 7 गेंदे 7 रन, ये चले शुभम। ओ फुल टॉस, लेकिन बोल्ड, और नो बॉल का इशारा यहां पर। दूसरे के लिए पलटना चाहेंगे बल्लेबाज। जी हाँ, शायद फील्ड प्लेसमेंट में कुछ गलती हुई है मेरे ख्याल से, वो अंपायर बता रहे वहां पर कप्तान को, बॉलर को। क्या ऑन साइड में 6 खिलाड़ी रखे गए थे? यस, नहीं तो ये विकेट मिल ही गया था। ये बहुत बड़ी गलती हो गई है सोनटक की टीम द्वारा। मैच में पलटने का मौका जो था वो खो दिया है लगभग सोनटक की टीम ने। अब नो बॉल पर 2 रन भी बने हैं, ऊपर से फ्री हिट भी है, यानी कि बल्लेबाजी करने वाली टीम के लिए सोने पे सुहागा। 7 गेंदों में मात्र अब 4 रनों की जरूरत। 2 रन दौड़ कर लिए गए, एक नो बॉल का रन। स्कोर इस समय 27 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक छोटी सी गलती और गेम पलटी, ऐसा क्रिकेट का खेल है, और ऐसे नाजुक मौकों पर आप इस तरह की गलतियां नहीं कर सकते हो। फ्री हिट गेंद का सामना करने के लिए देवा तैयार। फुलर लेंथ लॉफ्ट करने की कोशिश थी, लेकिन चूक गए, और कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। शुभम का ओवर खत्म होता हुआ 2 ओवर के 50 स्कोर है 27 रन, 1 खिलाड़ी आउट। 6 गेंदों में 4 रनों की जरूरत।
शायद ये समीकरण आखिरी ओवर में 7 रनों का हो सकता था, लेकिन 4 रन चाहिए। चलिए तुरंत फील्ड सजाना है। अभी भी मैं समझता हूं कि कुछ तो है यहाँ पर फील्डिंग करने वाली टीम के लिए। मुश्किल है थोड़ा, लेकिन कोशिश जारी रखेंगे तो शायद रिजल्ट उनके पक्ष में आ जाए। देखिए, कहते हैं कि एक विजेता भी इतिहास में कभी ना कभी हारा हुआ होता है, लेकिन फिर भी वो इतिहास रच देता है, क्योंकि वो हार नहीं मानता। वो हार नहीं माननी चाहिए कभी भी। और कहते भी है कि हिम्मत से हारो, लेकिन हिम्मत ना हारो। ये मैच अभी भी जीवित है। 6 गेंदों में 4 रनों की आवश्यकता। 31 रनों का पीछा करती हुई नित्य साई कोशिम्बे टीम। सिली पॉइंट की तरफ फील्डर, बल्लेबाज पर दबाव बनाने की कोशिश। प्रमोद के पास स्ट्राइक, देवा नॉन स्ट्राइकर से इन पर। प्रमोद ने 3 रन बनाए हैं, 3 गेंदें खेली है। और सुजल के हाथ में गेंद। पहली गेंद सफल किया, स्विंग एंड मिस। बहुत ज्यादा अक्रॉस जाकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। पहली गेंद डॉट। अब बचे हैं 5 गेंदें, रन चाहिए 4। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। चेजिंग कंपलसरी है, और पहले बैटिंग करने वाली टीम को इसका एडवांटेज मिलता है चेजिंग कंपलसरी रूल का। अगली गेंद ओवर द विकेट। इस बार संपर्क अच्छा है और गैप भी ढूंढ लिया है। इसके साथ ही मैच फिनिश। 4 रन। प्रमोद ने चौका लगाकर यह मैच समाप्त कर दिया है। आखिरकार 4 गेंदें शेष रहते हुए और 9 विकेटों से यह मुकाबला जीत लिया है नित्य साई स्पोर्ट्स कोशिम्बे टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम कोशिम्बे एंड हार्ड लक सोनटक्के। वो देरी से टीम ना आती, टॉस भी एक महत्वपूर्ण फैक्टर हो सकता था, 3 रनों की पेनल्टी, काफी सारी चीजें हैं जिस पर गौर करने की आवश्यकता है राहुल 11 सोनटक्के टीम को। उम्मीद करते हैं कि अगले टूर्नामेंट में राहुल 11 सोनटक्के टीम बिल्कुल समय पर पहुंचेगी। चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ, और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है गणेश। ऑलराउंड प्रदर्शन, पावर प्ले में 7 रन दिए थे केवल, और जब बल्लेबाजी के लिए आए तो पावर प्ले में पावरफुल बैटिंग भी की। 16 रन बनाए 7 गेंदों में इस मैच में। सो गणेश इज द मैन ऑफ द मैच। सोनटक्के टीम के कॅप्टन, आपसे रिक्वेस्ट आहे की कमिटीचे संपर्क करे। सोनटक्के संघाचे संघनायक आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी त्वरित संपर्क साधायचा आहे।